हा फोटो पहा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रुपाली चाकणकर यांचं नाव प्रचंड चर्चेत आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपामुळं त्यांच्या भोवती प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतानाच आता या प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं नावही अचानक चर्चेत आलंय. रुपाली चाकणकर सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. खरात यांच्याशी संबंध नसल्याचा दावा करणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा दौरा समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशोक खरात यांच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा करणाऱ्या रुपाली चाकणकर आता नव्या पुराव्यांमुळे अडचणीत आल्याचं बोललं जात आहे. कारण समोर आला आहे एक महत्त्वाचा दौरा, तो म्हणजे गुवाहाटी येथील प्रवास. माहितीनुसार 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या काळात रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात हे तिघेही गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेल इथं वास्तव्यास होते. या दौऱ्यात त्यांनी कामाख्या मंदिर इथं दर्शन घेतल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहाराच्या आरोपांबाबत अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी यांनी रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवल्याचं वृत्त समोर आलंय. आणि या संपूर्ण प्रकरणात आता आणखी एक मोठं नाव चर्चेत आलंय, चंद्रकांत पाटील. व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये चंद्रकांत पाटील हे अशोक खरात यांच्यासमोर वाकलेले दिसत असल्याचा दावा केला जातोय. हा फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेअर केलाय. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे, हे आपले माजी मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे वरिष्ठ नेते साहेब अशोक खरात यांच्या पुढं वाकत आहेत. निदान स्वतःचं वय तरी पाहायचं होतं. जर मंत्र्यांची परिपक्वता हीच असेल तर देवच देश वाचवो. या फोटोमुळं राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय. विरोधकांकडून जोरदार टीका सुरू आहे. आगामी काळात या प्रकरणाला आणखी कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणामागचं सत्य काय असू शकतं? तुमचं मत कमेंट नक्की करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.